आज मी बनवलेला असा वेगळ्या पद्धतीचा चहा पिऊन एकदम असं भारी वाटलं. का ते सांगते पुढे. नमस्कार, मी रुपाली. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. आज काय असं विशेष नाही, आज खिचडी करायची ठरलं होतं. आज माझा उपवास होता. रात्री मी शाबू भिजायला घालताना या दोघीच म्हटला, मम्मा आम्हाला पण पाहिजे. म्हटलं ठीक आहे, चला. मग आज ह्या डब्याला यांची खिचडी द्यायची होती. पण आहोंचं काय, आमचा उपवास असल्यामुळं आम्ही तिघी तर खिचडी खाणार, पण आहोंसाठी चपाती केली, भात केला. पण आहोंना आमच्या रोज सोयावडीची भुर्जी लागते. माझं आवरून झालं, हिचा डबा वगैरे भरला आणि हिला बाय केलं. तोपर्यंत ह्या बारकीची तयारी. आमचा रोजची दिवसाची सुरुवात आता अशीच होते. पहिल्या 2 शेंड्या कंपल्सरी घालायच्याच. मग ह्यांचं शेंड्या घालून ह्यांना आंघोळीला पाठवलं. चहा तयार झालेला, चहा पण पिला. चहा पिता पिता डोक्यात बरंच काय होतं, काय काय चाललं होतं. देवाची भांडी शेवटी घासून घेतली, अशी स्वच्छ पितांबरीने घासली. जरा भांडी स्वच्छ असले की देवपूजा करायला पण बरं वाटते. मग पोहोचले कामावरती. कसा गेला कळलंच नाही. मग घरी आले तर चेहरा जरा असा थकून आल्यासारखा झाला होता. बसले थोडा वेळ आणि लगेच फ्रेश झाले. फ्रेश होऊन देवाला दिवा अगरबत्ती लावली. चहा ठेवला. चहामध्ये जास्त पावडर टाकल्यावर समजलं की दूध तर संपले. मग आता काय करायचं म्हणून थोडीशी शाई शिल्लक होती, ती फेटून टाकली ना चहामध्ये. मस्त असा मलाईदार चहा तयार झाला. वरनं थोडंसं आलं वगैरे खिसलं. जसं आपण बासुंदी चहा पितो ना, तशी हिची चव झालेली. मला पण भरपूर आवडला. आज संध्याकाळी काय करायचं, पण खिचडी भातच केला जेवणाला. चला बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा.